आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला लागलं नाही ना? नाही काही लागलं नाही. ते मी सांगितल्याप्रमाणे केलंच रे. ए पण देवांशला काही संशय नाही ना आला? नाही नाही, अगं मी इतकी मस्त ऍक्टिंग केली आहे ना, त्याला काही कळलं नाही. पुढच्या 5 मिनिटात तू इथे पोहोचेल. वा बरं झालं चला. प्रयत्न केले होते मी त्याला मारण्याचे, त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते मी, पण तरी पण तो वाचला. नाही, पुढच्या वेळी असं नाही होणार. पुढच्या वेळी त्या देवांशला मी जिवंत नाही सोडणार. हे तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे ना, हे काढून स्वतःहून फेकून द्यावं लागेल. तोच ताई रडू नकोस. अगं ताई, मला तुझा खूप अभिमान वाटतो. हे करणं सोपं नव्हतं. कुठून बळ आणलंच इतकं? वरून खरंच माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. तुला माहितीये, त्या विक्रमने जेव्हा माझा हात धरला ना, त्या क्षणी असं वाटत होतं की खरंच माझा जीव गेला तर बरं होईल. त्याचा तो स्पर्श मला नव्हता सहन होत. इट्स ओके. आता तुला असं काहीही सहन करावं लागणार. आपल्याला जे हवं होतं ते मिळालंय. या व्हिडिओतनं हे स्पष्ट होतंय की विक्रम आतापर्यंत जे काही बोलत होता, वागत होता, ते सगळं खोटं होतं. तुझा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा कसलाच संबंध नव्हता. वरून थँक्यू. तू जर नसतास ना, तर त्या विक्रमच्या विरोधातले पुरावे मी जमाच नसते करू शकले. खरंच थँक्यू सो मच. असं का ताई? आता तू मला थँक्यू वगैरे म्हणणार आहेस का? ताई, आतापर्यंत माझ्यासाठी तू जे काही केलंयस ना, त्याच्या पुढे हे काहीच नाहीये. आणि ताई, आपण सख्खे बहीण भाऊ आहोत का नाही? मग आपण एकमेकांची मदत नाही करणार तर मग कोण करणार आहे? बरं, ते सगळं जाऊ दे. बोलण्यात वेळ वाया नको घालवायला. हा व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर देवांश जिजूंना दाखवायला हवा. आपण देवांशला इथे बोलवण्यात यशस्वी झालोय, पण तेवढं पुरेसं नाहीये. हो ना, बहिणी सुद्धा आली पाहिजे इकडे. पण आता तिला कसं बोलवायचं? मला काय वाटतं, सुमनताई आईचा फोन आहे. हा आई. आई आई, काय झालं? तुझा आवाज असा काय येतोय? तू कुठेस मला सांग. अगं खूप मोठा प्रॉब्लेम आला इथे. आई, काय झालं तुला? तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे, पण अगं जावई बापू संकटात आहेत. देवांश सर, त्यांना काय झालं? अगं तो विक्रम आणि त्याच्या गुंडांनी ना जावई बापूंना किडनॅप केलंय. किडनॅप? हे कसं शक्य आहे? पण विक्रम तर आताच मंदिरातून पळून गेला ना. हॅलो हॅलो सई. सई अगं तुला माहितीये ना, तो विक्रम कुठल्याही थराला जाऊ शकतो. तू असं कर ना, देवळाच्या मागे ये बाळा. हा, मी वाट बघते, लवकर ये. हा हो मी पोहोचते. हा. अगं ताई, काय झालंय? दादा प्लीज रिक्षा वळवा ना लवकर. काय काय येते. बरं झालं बाई. चला, सगळं आपण ठरवल्याप्रमाणे झालंय. देवांश आता केव्हाही इथे येईल, त्याआधी आपल्याला सगळं करायला हवं. चल पटकन मला बांधून ठेव. चल चल चल.
दादा आला, आम्ही निघतो. जानू, यू डोंट वरी, यू डोंट वरी, मी आलोय ना आता. देवा, बरं झालं तू आलास. त्या गुंडांनी जीव घेतला असता रे माझा. कुठे आहेत? गुंड कुठे आहेत? गुंड गेले म्हणजे पळून गेले वाटतं. काय चाललंय तुझं? बस हा जानू, बस. सगळं कळतंय मला, हे सगळं नाटक सुरू आहे. अरे असं कोण बांधतं? काय चाललंय तुझं? हा, तुला माहिती, मी ऑलमोस्ट घरून निघत होतो एअरपोर्ट करता. फ्लाईट मिस झाली माझी तुझ्यामुळे. तुला ना, माय गॉड, मी अंजली बरोबर नाही जावं म्हणून हे सगळं केलंय ना तुम्ही? नाही. मला खरं सांग, नाही नाही, अरे तू बघितलंस ना कसं मला बांधून ठेवलं होतं. काय चाललंय तुझं? सिरियसली मला कळत नाहीये. काय आणि कोण होतं तुझ्या बरोबर? काय इकडे का? ओमी, आई, तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व आहात या? डोंट टेल मी. सिरियसली? नाही मम्मा, तुम्ही सगळे मिळून करताय हे सगळं? नाही नाही. हा? नाही नाही, अरे खरंच विचार ना तू, ताईंना विचार. सुमनताई, बोला ना ताई. जावई बापू, अहो आम्ही हे का करतोय, कशासाठी करतोय हे महत्वाचं नाही. माझ्या लेकीचा जीव धोक्यात आहे. आहोत, आधी तिला वाचवा. सई, अगं बाई, सईला काय झालं? एक मिनिट. सईंना काय झालं आता? अरे तो विक्रम बहिणीला घेऊन तिकडे गेलाय. तिकडे नाही, या वेळेला मी तुमच्या प्रँक मध्ये येणार नाहीये. सॉरी. नाही, मला कळतं हे सुद्धा नाटक आहे. प्लीज. अहो जावई बापू, मी माझ्याच लेकीबद्दल कशाला खोटं बोलेन. माझ्या लेकीला त्या विक्रमनी काही केलं तर? नाही, मी आलो ना, मी काही उठणार नाही. हो, कुठे गार्डन मध्ये तिकडे. ओके, भेट. मी आलो. सई, एक जण तर गेला. बरं झालं. दादा थांबवा. सई आली. लप्पा का इथे ये तू वेड्या. सई, आई, तो विक्रम देवांश सरांना कुठे घेऊन गेलाय? सई, बरं झालं बाळा तू आलीस. अगं तो दुष्ट विक्रम आणि त्याची माणसं देवांशला तिथे त्या बाजूला घेऊन गेलेत कुठेतरी. मी पोलिसांना कळवलंय, पोलिस येत असतील आता. हे बघ, आता मी पोलीस येईपर्यंत नाही थांबू शकत. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी देवांश सरांना काही होऊ देणार नाही. मीच जाऊन येतो. बघ बाळा. वरुण, थांब. तू कुठे चाललास? अगं असं काय करतेस तू? तो विक्रम किती डेंजर माणूस आहे माहिती आहे ना तुला? आणि ताई एकटीच गेली आहे जिजूंकडे. जिजूंना मदत लागेल ना तू आपली. जायची गरज नाही. जाऊ नकोस म्हणजे काय बोलतीयस तू? आणि तुम्ही सगळे इतके रिलॅक्स कसे काय? हे बघ, तू आधी शांत हो आणि तुझ्या ताईची अजिबात काळजी करू नको. अरे देवांश आहे ना तिथे तिची काळजी घ्यायला. अहो पण जिजूंना तर विक्रमने किडनॅप केलंय ना, त्यांनाही आपली मदत लागू शकते. मी एक काम करतो, मी पोलिसांना फोन करतो आणि त्यांना बोलावून घेतो. नको नको नको. हसायला काय झालं तुम्हाला? वरुण मेरे भाई, चोर पोलीस खेलने की जरूरत नहीं है. अरे वा, हे जमलंय तुला. अरे काय चाललंय काय तुमचं? एवढी सिरियस सिच्युएशन आहे आणि तुम्ही सगळे हसताय काय? अरे वरुण, चिल. हे बघ, काही सिरियस सिच्युएशन वगैरे काही नाहीये. अरे ऍक्च्युली आम्ही सईला मुद्दाम त्या दिशेला पाठवलंय. मुद्दाम? हा, हो बाळा, सई आणि देवांशरावांना एकत्र आणण्यासाठी आम्ही हे सगळं केलंय. म्हणजे मगाशी तू फोन केलास ते खोटं बोलावं लागलं मला. मी जर तिला सांगितलं नसतं की देवांशरावांना विक्रमनी पकडून नेलंय तर सई आली असती. आणि आम्ही सुद्धा देवांशला मुद्दाम असं सांगितलं की विक्रमनी सईला तिकडे पकडून ठेवलंय म्हणून. हो,
म्हणजे आता ताई आणि जिजू एकमेकांना भेटतील. करेक्ट. थँक गॉड. केवढा घाबरलो होतो मी. काय सॉलिड डोकं चालवलं हं तुम्ही. हे बाबा, हे सगळं डोकं आपल्या मातोश्रींचं आहे बरं का. फक्त आता हा प्लॅन वर्क व्हायला हवा. अरे होणार म्हणजे काय, होणारच. सई आणि देवांशला एकमेकांची खूप काळजी आहे आणि त्यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. बघाल तुम्ही, त्यांचं हे प्रेम त्या दोघांना पुन्हा एकत्र नक्की आणेल. याची तुम्ही काही काळजीच करू नका. ताई आणि जिजू एकमेकांना नक्की भेटतील. म्हणजे ताईला विक्रम विरुद्ध एक पुरावा मिळालाय. तिने ना सगळं प्लॅनिंग करून विक्रमच्या तोंडून सगळं सत्य वदवून घेतलंय. म्हणजे बिचारी माझी लेक, स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिला ते नालायक माणसासमोर जावं लागतंय. माझ्या सईनं आजवर खूप सोसलंय हो, पण सईनं जे करून दाखवलं ना, त्याच्यामुळे तो विक्रम आता सई आणि देवांशरावांना त्रास नाही देणार. जानकीताई, मी तुम्हाला म्हणाले होते ना, माझी सई तिच्यावर केलेले आरोप हे खोटे सिद्ध करून दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. माझ्या सईनं अगदी तसंच केलंय. एक सांगू का, ते दोघं तिथे गेले, त्याचं काय सुरू आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे मला. हो ना, मला सुद्धा दोघांना एकत्र येताना बघायचंय. एवढं काय विचार काय करायचा. चला बघूया. चला चला, हे बरं झालं. काय घडतंय. सई, सई, सई कुठे आहात तुम्ही. सई, 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 सई कुठे आहात तुम्ही. सॉरी 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 सॉरी. सई, सई, सई कुठे आहात तुम्ही. सई, सई, तुम्ही ठीक आहात ना. कुठे लागलं वगैरे नाहीये ना तुम्हाला. सर मी ठीक आहे, पण तुम्ही ठीक आहे का ते सांगा मला आधी. मला काय झालं, मी ठीकच आहे. आणि तो विक्रम कुठे आहे मला सांगा. कुठे आहे तो. पळून गेला का तो. कुठे म्हणजे. त्याने तर तुम्हाला किडनॅप केलं होतं ना. मला नाही, तुम्हाला. नाही, मला आई म्हणाली की विक्रमने तुम्हाला किडनॅप केलंय म्हणून. आणि जानूने मला सांगितलं की त्याने तुम्हाला किडनॅप केलं होतं. काय म्हणजे हे सगळे खोटं बोलत होते आपल्याबरोबर. तुमची आई सुद्धा. त्यांनी सुद्धा खोटं सांगितलं मला. हो तर खोटं बोलणार म्हणजे आपल्या दोघांना खोटं सांगून त्यांनी इथे पाठवलं कारण आपली भेट. असे मी तुमच्याशी बोलण्यासाठी येणारच होते तुम्हाला भेटायला. मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. एक मिनिट. हे बघ, तुलाही माहितीये की आपलं लग्न झालंच नाही, मग तरी सुद्धा तू आपल्या लग्नाचं खोटं सर्टिफिकेट कुठून आणलंस. आपलं लग्नच झालं नाही, मग लग्नाचं सर्टिफिकेट कुठून आहे.
सई ते सर्टिफिकेट खोटं होतं. तुझं आणि देवांश नातं तोडण्यासाठी मी हे केलं. पण कसं ना की त्याच्या मनात तुझ्या कॅरेक्टर बद्दल शंका निर्माण नसते ना झाली तर त्याने तुला त्याच्यापासून दूर केलंच नसतं. आणि म्हणूनच मी तुला दाखवून देण्यासाठी मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये गेलो आणि आपल्या लग्नाचं खोटं सर्टिफिकेट बनवून घेतलं. त्या देवांच्या नावाचं मंगळसूत्र तू अजूनही तुझ्या गळ्यात ठेवलं. खबरदार जर माझ्या मंगळसूत्राला हात लावशील तर ते फक्त काळे मणी नाहीये, मान आहे माझं. तेव्हा ब्राह्मणांच्या साक्षीने देवांश सरांनी माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलं. माझं लग्न देवांश सरांसोबत झालं, पण या माणसाने माझं आणि त्याचं लग्न झालंय असं खोटं सर्टिफिकेट बनवलंय आणि ते सर्टिफिकेट हा सगळ्या जगाला दाखवत बसलाय. माझं सईचं नातं हे पापाचं नाहीये, पुण्याचं आहे. तिथे आमचं आता लग्न होणार आहे आणि काही झालं तरी हे लग्न होणार म्हणजे होणार. ऐकाल का तू? नाही नाही, आता आम्ही तुला कडू देणार नाही. विक्रम हे खूप चुकीचं आहे. हात सोडा सांगतोय ना मी तुम्हाला. हात सोडा सांगता कळत नाही का तुम्हाला? मी तुम्हाला हात सोडा सांगतो. ए, मला मारू नका. सई कधी केलं तुम्ही हे सगळं? आता थोड्या वेळापूर्वी देवळामध्ये. हे किती रिस्की आहे माहितीये तुम्हाला? सर, कारण मला हे करणं खूप गरजेचं होतं, कारण मला स्वतःला प्रूव्ह करायचंय. ऑफकोर्स आय नो, पण तो विक्रम तो किती डेंजर आहे माहितीये ना. त्याने काही केलं असतं तुम्हाला तर? सर, माझा जीव जरी गेला माझा. सई प्लीज काही बोलू नका. नाही सर, हे करण्याशिवाय ना माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. मी जर हे सगळ्यांसमोर केलं नसतं ना तर त्या विक्रमने स्वतःच्या शब्दांमध्ये बदल केला असता. तुम्हाला कल्पना नाहीये सर, जेव्हा मला हे लग्नाचं नाटक करायचं होतं त्यावेळेस मी जेव्हा विक्रमला होकार दिला ना त्यावेळेस मला काय त्रास झालाय ना मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला. त्याचं ते जवळ असणं, त्याचा तो सहवास, हे सगळं नव्हतं सहन होत मला. पण मला स्वतःला मी खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी ना हे सगळं करावं लागलं. आणि हे सगळं करताना माझा जीव गेला असता. प्लीज आणि तो तर तेव्हाच गेलाय जेव्हा तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवला. आता फक्त मी जिवंत आहे, जगत नाहीये. सई काही काय बोलताय तुम्ही? ज्या माणसावर मी मनापासून प्रेम केलं आणि दुसऱ्याच्या सांगण्यावरून मला स्वतःपासून दूर केलं. असं अजिबात नाहीये, प्लीज मला एक्सप्लेन करू द्या. आणखी काय एक्सप्लेन करणार आहात सर तुम्ही? जेव्हा त्या विक्रमने आमच्या लग्नाचं खोटं सर्टिफिकेट दाखवलं तेव्हा वर का होईना तुम्ही काहीच नाही बोललात, पण मनात तुमच्या कुठे का होईना शंकेची पाल चुकचुकत होतीच ना. असं नाहीये, अजिबात नाहीये. सर, तसं जर नसतं ना तर त्या दिवशी त्या फ्रॉड ऑफिसरला तुम्ही ठामपणे सांगितलं असतं की माझ्या बायकोवर पूर्णपणे विश्वास आहे. पण तुम्ही एकही शब्द न बोलता तिथून सरळ निघून गेलात. हो, मी केलं कारण आणखी किती कारण देणार आहात सर? त्या दिवशी मला तुमच्या सपोर्टची गरज होती, पण तुम्ही काय केलं? मला म्हणालात घरातून बाहेर निघून जा. मी तुम्हाला इतकी नकोशी झाली होती ना की तुम्ही माझ्या समोरही आला नाही. सई प्लीज माझं ऐकून तरी घ्या. मी का ऐकून घेऊ? तुम्ही ऐकून घेतलंत माझं? जेव्हा मी निघून चालले होते त्यावेळेस मी आले होते ना तुम्हाला भेटायला, पण तुम्ही तर दरवाजा लावून बसला होता. सर, तुमच्या हे अशा वागण्याचा मला किती त्रास झालाय ना याची कल्पना नाहीये तुम्हाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सर, नवऱ्या बायकोच्या नात्यात जर विश्वास नसेल
तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. मला माहिती आहे ते, आय नो. नो सर, यू डोंट नो. म्हणून तर असं वागलात ना, नाहीतर असं वागलाच नसता तुम्ही. मी इतक्या दिवसापासून समजून सांगण्याचा प्रयत्न करते की सर मी खरी आहे, माझ्यावर विश्वास. सई प्लीज बस ना, बस ना आता. किती बोलताय? झाला असेल ना तुमच्या मनातला माझ्याबद्दलचा सगळा राग काढून. मला पण बोलू द्या, माझी पण बाजू ऐका प्लीज.